जय महाराष्ट्र मित्रांनो, सकाळी सकाळी उठलो भाई ना. आज होता यात्रेचा दुसरा दिवस. घरी आले आले इकडे भाई खोबरा किसाचं काम दिलं मम्मीनी. खोबरा किसून झाला की भाई फादरनी बोललं इकडे मागं घराच्या आणखीला बोलून घेतलं भाई भावाला, बोललो लाकडा बिडा ठेवला इकडे. तेवढ्यात फादरने इकडे कोरड्याचा दांडा भाई ठोकून घेतला चापड टाकून. फादर बोलला आता भाई आलाय तर बाकीचे लाकडं पण फोडायला लागे इकडे जरा. मग काय तुमच्या भावाने भाई एक घाव दोन तुकडे करून टाकले ना भाई डायरेक्ट. फोडलेली लाकडं काय लावून घेतली भाई इकडे. मग काय भाई तेवढ्यात मग डेबोडीला निघालो सोजा भाई सोबत. मग काय भावाला धन्यवाद केला भाई, डायरेक्ट डेबोडी स्टँड वरती आलो इकडे. आपण भाई आपली दुसरी फोर व्हीलर घ्यायला आलो. मग काय फोर व्हीलर भाई आपली घरी सोडली, परत आम्ही निघालो होतो भाई तळमोल्याला. आणि घेत नाही काय चांबडी चप्पल शिवायला टाकलेली भाई. मग काय आम्ही पण टाकली इकडे प्रपदनींनी. संध्याकाळी मग काय सगळ्या भावांनी तयारी केली, बोललं जाऊन येऊ भाई जत्रेमध्ये वरती. कोणत्या पण जत्रेमध्ये गेलं भाई पहिल्यांदा मेव्याचं दुकान लागते. लहान पोरांची खेळणी, लेडीजच्या पर्स. जत्रेमध्ये भाई जिकडे बघावं तिकडे भाई लहान पोरांचं आणि पोरींचं सगळं होतं वस्तू. जत्रावाल्यांनी भाई पोरांसाठी पण काहीतरी ठेवलं पाहिजे भाई. काय घेण्यासारखं तर नव्हतं. मग काय मजा मस्ती करत करत भाई आलो इकडे खेळणीच्या इकडे आल्यावरती पण राऊंड मारलं, बघतो सगळं बारक्या पोरांचं होतं भाई. आपल्यासारख्यांसाठी एकच गोष्ट होती भाई, आकाश पाळणा. पण ती पण भाई लाईन फुल होती इकडं. असली गर्दी बघून तर भाई आपण काय धाडस केलं नाही, डायरेक्ट आलो कुस्त्या बघायला इकडे. कुस्त्यांच्या मैदानाजवळ भाई वातावरण एकदम खतरनाक होतं. आणि अशा वातावरण कुस्त्या बघायला पण मजा वेगळी होती भाई. कुस्त्यांचे 2-3 डाव बघितलं भाई, डायरेक्ट आलो भाई मेवा घ्यायला इकडे. मेवा घेऊन काय घरी ठेवलं भाई, संध्याकाळी जेवण करून आलो इकडे ऑर्केस्ट्रा बघायला. मग काय भाई ऑर्केस्ट्राचे 2-3 ठुमक्या बघून भाई आजचा ब्लॉग इकडे संपतो आपला. आणि जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट फॉलो करून जावं, सबस्क्राईब करा.